घोरपड्यांच्या सेनेने तटबंदीला शिड्या लावून किल्ल्यात प्रवेश केला. बंदूकधारी आणि तीर कमान सैनिकांनी चोख कामगिरी बजावली. 100-200 लोकांनी किल्ल्यात घुसून कापाकापी करत मुख्य दरवाजापर्यंत धडक मारली. द्वारपाल रक्षक कापून काढले. गडाखाली प्रवेशद्वारापाशी थांबलेली 1000-2000 सैन्य दरवाजा उघडताच भराभर बंदुकीच्या फैरी झाडत आतमध्ये घुसली. भयंकर रणकंदन माजले. अचानक किल्ल्यामध्ये घुसलेल्या टोळधाडीने एवढे जबरदस्त आक्रमण केले की शत्रूचा प्रतिकार कमी पडला. घोरपड्यांच्या सैन्याने पुन्हा एकदा अपूर्व विजय मिळवला. शब्द खरा केला. किल्लेदारासह 500 सैन्य कैद झाले. 1000-1500 शत्रू मारले गेले तर घोरपड्यांचे 200-400 लोक कामी आले. मध्यरात्री गडावर प्रहरभर चाललेल्या धामधुमीमुळे छावणी जागीच होती. हळूहळू सोनेरी सूर्यकिरणे रंगांची उधळण करत होती. सूर्याची तांबूस कोवळी किरणे छावणीवर पसरली होती. पांढऱ्या रंगाच्या तंबूंवर सोनेरी रंगांची छटा उमटली होती. आसपासच्या झाडाझुडपांवर पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. रात्री झालेल्या प्रसंगामुळे आणि गडावरील हल्ल्यामुळे 2-3 घटकाच आराम करता आला. माधवरावांचे डोळे लाल झाले होते. उठू वाटत नव्हते. चिकाचा पडदा बाजूला सारून माधवराव बाहेर आले. चेहऱ्यावर आनंदाची आणि अभिमानाची लकेर उमटली. समोर किल्ल्याच्या महादरवाजावर मराठ्यांचा भगवा डौलानं फडकत होता. माधवरावांच्या तोंडून आपसूक शब्द बाहेर पडले. मुरारराव, शब्द खरा केलात. मराठ्यांनी नंतर हैदरचा पराभव केला. त्याचा पुरता बिमोड करण्याचा डाव होता, पण अचानक माधवरावांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे माघारी फिरावे लागले. हैदरला तहात मराठ्यांचे प्रांत तसेच खंडणी देऊन सुटका करून घ्यावी लागली. आता मुरारराव 70ला पोहोचले होते. सततच्या धावपळीच्या लढाया, मोहिमा, राजकारण, ज्यानं ज्यानं हाक दिली त्याला मुराररावांनी मदत केली. आपलं वतन शाबूत ठेवलं. मुरारराव शिवरायांच्या गनिमी काव्याचं तंत्र पुरेपूर अवलंबत. पराभव क्वचित प्रसंगी झाला, पण बहुतेक सर्व लढाया त्यांनी एक हाती जिंकल्या. शरीर आता वृद्धत्वाकडे झुकत चालले होते. सन 1777-78चा काळ धामधुमीचा होता. राघोबादादांनी पेशवेपदासाठी बंडखोरी केली होती. सैन्य संचय करायला सुरुवात केली होती. मराठा साम्राज्याचा सध्याचा सर्वात मोठा शत्रू इंग्रज, जे थोरले बाजीराव पेशवे याच्या कधीही वाटेलाही गेले नाहीत, ज्यांनी नंतर भारतावर सुमारे 150 वर्ष राज्य केलं, त्यांच्या आश्रयाला बाजीरावांच्या पुत्राने जावं, जे वर आपण मराठा साम्राज्याचे मित्र आहोत असे भासवत असले तरी संधी शोधत होते. इंग्रज, निजाम, गुजरातचे गायकवाड यांच्याशी राघोबादादांनी संधान बांधले होते. त्यामुळे पेशव्यांचे बरेचसे सैन्य गुजरातच्या बाजूला राघोबादादांच्या कारवायांना पायाबंद घालण्यासाठी अडकून पडले होते. कारभारी पुरंदरावर इंग्रज वकिलाशी तह करण्यात गुंतले होते. नेमका याच संधीचा फायदा हैदरने घ्यायचं ठरवलं. आपलं मोठं सैन्य गुत्तीजवळ आणून ठेवलं. घोरपड्यांनी एवढी वर्ष आपल्याला हैराण करून सोडलं होतं, त्याचा बदला घ्यायची नेमकी वेळ हैदरने साधली होती. आपल्या इतर जहागिरीत खबरा पाठवून सैन्य जमवायचाही अवसर मुराररावांना मिळाला नाही. आपला कुटुंब कबिला दूर मडकशिऱ्यावर पाठवून दिला. जवळ फक्त 3-4 हजार निवडक सैन्य घेऊन गुत्तीच्या किल्ल्यावर थांबले. हैदरने किल्ल्यावर जोरदार हल्ले केले. मुराररावांनी तेवढ्याच शर्थीने हल्ले परतवून लावले. 2 महिने किल्ला नेटाने लढवला. रात्री बेरात्री हैदरच्या सैन्यावर छुपे हल्ले होत होते. लुटालूट होत होती. मराठ्यांच्या अशा छुप्या हल्ल्याने शत्रू सैन्य हैराण होऊन गेलं होतं. तरीही हैदरने वेढा आणि लढा नेटाने चालू ठेवला होता. वेढा उठायची चिन्हे दिसेनात. पेशव्यांकडे पुरंदरावर मदतीसाठी खलिते रवाना झाले.
मात्र काहीही उत्तर आले नाही व मदतही आली नाही. मुराररावांची काळजी वाढू लागली. जेमतेम 2 आठवडे पुरेल एवढाच धान्यसाठा शिल्लक होता. रात्रीचा दुसरा प्रहर. 1-2 घटका झाल्या असतील. मुरारराव आपल्या सरदार मंडळींसह वाड्यात मसलती करत होते. महत्वाची चर्चा चालू होती. वाड्याबाहेर एक इसम मुराररावांना भेटण्यासाठी हट्ट करत होता. एक अनोळखी इसम एवढ्या रात्री गडावर कसा आला? बाहेरचे सैनिक त्याची चौकशी करत होते. बाहेर काय गडबड चालू आहे म्हणून मुरारराव लगबगीने बाहेर आले. काय रे, काय चाललंय? तिकडं तो आपला बाप गडाखाली लग्न लावायलाच बसलाय आणि तुम्ही घाला गोंधळ. सरकार, म्या हानम्या पटवर्धनांनी पाठवलंय, यो खलिता. मुराररावांनी भरभर खलिता वाचून काढला. आनंदानं त्यांचा चेहरा फुलून गेला. वाह रे बहादरा, शाबास, खूप मोठं काम केलंस. सरदार पटवर्धन आठवड्याभरात कुमक अन रसद घेऊन दाखल होणार होते. गडावर उत्साहाचं वातावरण होतं. मराठे आता त्वेषाने लढू लागले. नवा जोश, नवं चैतन्य, नवा उत्साह त्यांच्यात संचारला होता. चिरचकित झाला. एवढे दिवस रडत खडत मराठे प्रतिकार करत होते. अचानक त्यांना एवढे स्फुरण कसे काय आले? गडावर शत्रूचे हल्ले होतच होते. आठवडा उलटला. 2 दिवस झाले. तिसरा दिवसही मावळला. पटवर्धनांकडून काहीही खबर आली नाही. सैन्याचा उत्साह मावळू लागला. मुरारराव निराश झाले. मराठ्यांचा प्रतिकार कमी पडू लागला. दिवसभर आग ओकून तोफा थंडावल्या होत्या. होता नव्हता सगळा दारुगोळा आज संपला. बंदुकीसाठी लागणारे ठासणीचे बारही संपले. कसा बसा एखाद दुसरा दिवस एक वेळचं खाऊन गुजारता येईल एवढेच धान्य शिल्लक होतं. जनावरेही पार खंगून गेली होती. हैदरच्या सैन्याने आज जोरदार हल्ला चढवला होता. मराठ्यांचा प्रतिकार कमी पडला. 100-150 माणसं कामी आली. रोजच्या हल्ल्यात आजवर हजारांवर सैन्य कामी आलं होतं. आजची संख्या जास्त होती. मुरारराव जखमींची चौकशी करत होते. उपचार करता करता वैद्यांची धावपळ चालली होती. तेवढ्यात एक जखमी प्राण कंठाशी आणून हाक मारू लागला. सरकार, सरकार. हानम्या, तू? काय झालंय? मुरारराव धावत जाऊन त्याच्यापाशी बसले. हानम्याची अवस्था खूपच बिकट होती. जखमा खूप झाल्या होत्या. रक्त खूप वाहून गेलं होतं. तो बोलायचा प्रयत्न करत होता. त्याच्या कंठातून शब्दही फुटत नव्हते. कसं बसत तुटक्या मुटक्या शब्दात तो बोलून गेला. सरकार, घात झाला. कोल्हापूरच्या महाराजांनी पटवर्धनांच्या छावणीवर हल्ला. सरकार, सरकार. हानम्याने डोळे पांढरे केले. शेवटचे 2 आचके